आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 69वा महापरिनिर्वाण दिन अभिवादनासाठी चैत्यभूमीवर लोटला भीमसागर। चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अभिवादन, तर उपस्थितांना संविधानाच्या प्रती वाटून व्यक्त केली आदरांजली। ठाण्याच्या घोडबंदर रोड आज 24 तासांसाठी राहणार बंद। आज रात्री 12 ते उद्यापासून रात्री 12 पर्यंत अवजड वाहतुकीसाठी रस्ता राहणार बंद। साधुग्राम उभारण्याच्या निविदा प्रक्रियेला अखेर स्थगिती, मंत्री गिरीश महाजन यांची नाशिकमध्ये माहिती। आणखी आठवडाभर हवाई गोंधळ असाच कायम राहण्याची शक्यता। सरकारच्या हस्तक्षेपानंतर सुद्धा विमानसेवा विस्कळीतच, तर तिकीटही गगनाला भिडले। पुणे मुंबई विमानाचं तिकीट चक्क 1 लाखावर। इंडिगोच्या ढिसाळपणाचा अन्य कंपन्यांनी उचलला फायदा। पुणे बंगळूर मुंबई दिल्ली दरम्यान स्पेशल ट्रेन धावणार। आजपासून 18 डब्यांच्या 30 विशेष ट्रेन धावणार। विमानाचा फटका बसलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा। नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त। अधिवेशनासाठी 7,000 पोलिसांची सुरक्षा तैनात असणार। ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव रुग्णालयात दाखल। पुणे हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू। मी 2022ला एक मोठं ऑपरेशन केलं। ठाणे हे खणखणीत नाणं आहे, तुम्ही चिंता करू नका, एकनाथ शिंदेंचा ठाणेकरांना विश्वास। प्रस्तावित ठाणे मेट्रो डिसेंबरमध्ये सुरू होण्याबाबत प्रश्नचिन्ह। अनेक स्थानकांची कामं अद्यापही अपूर्णच। ठाणे महानगरपालिकेचं बिगुल 20 किंवा 22 डिसेंबरला वाजणार। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांचं सूतोवाच। निवडणूक कामांना नकार दिल्यास आता नोटिसा। महानगरपालिकांचे प्रशासनाचे कर्मचाऱ्यांना निर्देश। दत्त जयंतीच्या महाप्रसादातून 200हून अधिक जणांना विषबाधा। कोल्हापुरातल्या गडहिंग्लज तालुक्यातली घटना। विषबाधितांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू। मतभेद झाले पण मनभेद नाहीत। राणे चव्हाण वादावर बावनकुळेंची प्रतिक्रिया। नेहरूंची निंदा नालस्ती हेच मुख्य उद्दिष्ट। सोनिया गांधी यांची भाजपवर खरमरीत टीका। रशियन नागरिकांना 30 दिवसांचा पर्यटक व्हिसा मिळणार। दहशतवादी हल्ले रोखण्यात रशियाची भारताला मदत। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य। कुनोमध्ये चित्त्यानंतर आता आढळला बछडा। मृतावस्थेत अवघ्या 10 महिन्यांचा मादी बछडा मृत पावल्याचं समज। सामाजिक आशययुक्त दर्जेदार मराठी चित्रपटांसाठी राज्य सरकार पुढे सरसावलं। 50व्या मराठी चित्रपटांना तब्बल 14 कोटींचं अर्थसहाय्य। मंत्री आशिष शेलार यांची मागणी। नीता अंबानींच्या कार्यक्रमाला ठाकरे पिता पुत्राची उपस्थिती। अभिनेता रितेश देशमुखची सुद्धा सहपत्नी हजेरी। स्वदेशी फ्लॅगशिप स्टोअर कार्यक्रमामध्ये दिग्गजांची उपस्थिती। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये थंडीचा कडाका। थंडीपासून बचावासाठी ठिकठिकाणी पेटतायत शेकोट्या। आयसीसी पुरस्कारासाठी शफालीला नामांकन। महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूंच्या पुरस्कारासाठी सलामीवीर शेफालीला सुवर्ण संधी। विशाखापट्टणम वनडेमध्ये दोन्ही संघांसाठी करो वा मरो। आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेमध्ये शेवटचा वनडे सामना रंगणार।